खरं तर सावरदरी गावच्या वैभवामध्ये भर घालणारी एक सुंदर इमारत आपल्या ग्रामपंचायतीने आज या ठिकाणी उभी केली। जुनी इमारत आणि त्याच्यावरचा मजला आणि त्याला एक चांगला डिझाइन करून उत्तम फर्निचर करून आपल्या गावच्या वैभवामध्ये भर घालणारी इमारत या ठिकाणी तयार झालेली आहे। सरपंच संदीप भाऊ पवार यांनी या ठिकाणी प्रास्ताविक केलं। माजी आमदार आदरणीय दिलीपांना मोहिते पाटील यांनी आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत। मीराताई असतील, भरतराव असतील, या सगळ्या टीमनं या गावाला ग्रामीण विकासाच्या प्रक्रियेमध्ये पुढे नेण्यासाठी अनेक प्रयोग केले, अनेक चांगल्या योजना राबवल्या आणि बदलत्या काळामध्ये एका बाजूला ग्रामपंचायतचा आर्थिक स्तर बदलत असताना, उत्पन्नाचे चांगले स्रोत तयार करत असताना, दुसऱ्या बाजूला आवश्यक असलेल्या सुविधा जिथं नागरीकरण वाढत आहे तिथं निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरं तर मागच्या काही महिन्यापूर्वी आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गजानन पाटील साहेब जे आता मसुरीला IASच्या ट्रेनिंगसाठी गेलेत, ते देखील या ठिकाणी येऊन गेले आणि त्यावेळेला देखील ग्रामपंचायतने आपल्या वस्तीतलं समाज मंदिर, त्या ठिकाणी सुरू केलेली लायब्ररी, गोंधळजाईचं एक सुंदर मंदिर आपल्या गावकऱ्यांनी उभं केलं। या सगळ्या कामांची त्यांनी देखील पाहणी केली आणि आज चंद्रकांत वाघमारे साहेब हे ॲडिशनल CEO असले तरी CEOचा चार्ज त्यांच्याकडे आहे आणि ते ग्रामीण विकासाच्या छोट्या पदावर इथपर्यंत आलेले आहेत। कलशेट्टी साहेब आपल्या तालुक्याचे गटविकास अधिकारी होते, प्रकल्प अधिकारी आणि गटविकास अधिकारी। अनेक वर्ष अतिशय प्रभावीपणे त्यांनी काम केलेलं आहे। आपल्या काही आदिवासी ठाकरवाड्यांमध्ये त्या काळामध्ये RCC घरकुलं बांधण्याचं काम त्यांच्या काळात झालं आणि कलशेट्टी साहेब असे गटविकास अधिकारी आपल्या तालुक्याला लाभले की त्याने आपल्या तालुक्यामध्ये असलेल्या प्रत्येक ठाकरवाडीत जाऊन प्रवास केला, प्रत्येक ठाकरवाडीला भेट दिली आणि आजही काही घरकुलावरती त्यांच्या नावाची कोनशिला त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यामुळे जिथं कुणी जात नाही अशा आदिवासी वस्त्यांमध्ये जाऊन विकास योजना पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। नंतरच्या काळामध्ये त्यांनी उपसचिव म्हणून, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून, जिल्हाधिकारी म्हणून, महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून आणि यशोदामध्ये उपसंचालक म्हणून अनेक पदावर त्यांनी काम केलेलं आहे। आम्ही यशोदामध्ये बरोबरीनं काम करतो आणि त्यांचं मार्गदर्शन, त्यांची मदत, हे पदावर असो किंवा नसो, महाराष्ट्र स्वच्छ सुंदर असला पाहिजे, गावं सर्वगुण संपन्न असली पाहिजे, यासाठी त्यांचा आटोकाट प्रयत्न असतो आणि म्हणून मानवी विकास आणि शाश्वत विकास यांच्याकडे आपली गावं गेली पाहिजे आणि यासाठी ते प्रचंड आग्रही असतात। त्यांचं काम कृतीशील आहे, त्यांचे विचार तुम्हाला ऐकायचे। मी ग्रामपंचायतचं मनापासून अभिनंदन करतो की त्याने या 5 वर्षामध्ये, कारण आता ग्रामपंचायतची मुदत संपते आहे, प्रशासक त्या ठिकाणी येणार आहे, ग्रामपंचायतच्या निवडणुका पुढच्या काही महिन्यामध्ये होणार आहे आणि म्हणून आपल्या काळामध्ये जे आपण काम उभं केलं त्या कामाचं उद्घाटन झालं पाहिजे आणि म्हणून सगळ्यांना त्यांनी निमंत्रित केलं। स्वर्गीय नामदार अजितदादा पवारांचं निधन झाल्यामुळे सत्काराला आपण या ठिकाणी फाटा दिला, पण आपल्या सावरदरी गावामध्ये अजितदादा या प्रचाराच्या घाईगर्दीमध्ये येऊन गेले। आपल्या गावच्या अश्विनीताई आणि या सगळ्या मंडळी त्याला निमंत्रित केलं, त्या कार्यालयाच्या उद्घाटनाला ते आले। त्याच्यानंतर माझेही वरळे गावे ते आले होते आणि त्यामुळे आपल्या गावातल्या, आपल्या परिसरात ते अनेक वेळा येऊन गेलेले आहेत। त्यामुळे आपण त्यांना जवळून ओळखायचो, आपल्या सगळ्यांचा त्यांचा जवळून परिचय होता आणि म्हणून आपल्या भागाला नेहमी त्यांची मदत लाभली। विशेष करून साहेब भामा आसखेड धरणावरून जी प्रादेशिक योजना झाली चाकण इंडस्ट्रीजच्या माध्यमातून, त्या योजनेमुळे या सगळ्या गावांना पिण्याचं पाणी मिळालं आणि त्याच्यामध्ये दिलीपांना मोहिते पाटील आणि अजितदादा पवार यांचा सिंहाचा वाटा होता। नाहीतर आज आमचे सगळे नदीवरच्या पाणी योजनेचे प्रकल्प अडचणीत आलेत। एका बाजूला उजव्या बाजूला इंद्रायणी आहे आणि डाव्या बाजूला पलीकडे त्या ठिकाणी भामा आहे, दोन्हींचे त्या ठिकाणी पाणी आज खराब झालेले, इंडस्ट्री या ठिकाणी आलेली आहे आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचं कचरा आणि दूषित पाणी याच्यावरचं धोरण अजिबात त्या ठिकाणी चांगलं नाही, कारण याविषयी त्यांचे प्रकल्प देखील नाहीत। इंडस्ट्री कुठं त्या ठिकाणी दूषित पाणी सोडते याचं काही नियोजन नाही आणि कचरा व्यवस्थापनासाठी या गावानं उत्तम प्रयोग केला, पण साहेब अनेक गावांना त्या ठिकाणी गायरान जमीन नाही, MIDC जागा देते ते म्हणतात जागा देत नाही आणि म्हणून कचरा आणि दूषित पाणी हे मोठे या भागातले प्रश्न आहेत। मी वाघमारे साहेब तुम्हाला या निमित्ताने एक विनंती करेल की PMRDचा जो आराखडा आहे तो आता रद्द झालेला आहे। नवीन आराखडा करताना त्यावेळी अनेक सदस्यांनी भूमिका मांडली, आपण ठराव केले, परंतु PMRDनं जिल्हा परिषदेकडनं ग्रामपंचायतीच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन काही रिझर्वेशन त्या ठिकाणी टाकली पाहिजे, कारण उद्या सावरदरी गावाला विकासाचे काही प्रकल्प राबवायचे आहेत किंवा ज्या गावाला गायरान आहे, मग भांबुली असेल, वासुलीला फार गायरान नाही किंवा शिंद्याला त्या ठिकाणी गायरान आहे, वरायला आमच्याकडे 1 गुंठा देखील गायरान नाही, आंबेडाला त्या ठिकाणी देवस्थानची जागा आहे आणि म्हणून अशा ठिकाणी रिझर्वेशन टाकताना ग्रामपंचायतीला ज्या जागा हव्या आहेत त्या जर आपण सोडल्या नाही, जिल्हा परिषद त्याच्यात पुढाकार घेतला नाही
तर मग त्या ठिकाणी उद्या यांची इच्छा असून यांना प्रकल्प राबवता येणार नाही. आणि म्हणून सावर्डेरी गावाला जागा होती म्हणून सावर्डेरी गावानं कचरा व्यवस्थापनाचा उत्तम प्रकल्प केला. पण जागा जर नसेल, एका बाजूला MIDCनं 5 एकर जागा कचरा व्यवस्थापनासाठी दाखवली, पण ती आमच्यासाठीच हवी आहे आणि या भागातल्या गावातल्या क्लस्टर करण्यामध्ये त्याने आपल्याला सहकार्य केलं नाही. आणि म्हणून मला वाघमारे साहेब आपल्याला विनंती करायची आहे की उद्याच्या काळामध्ये PMRDचा त्या ठिकाणी आराखडा होत असताना ज्या ज्या गावांना सार्वजनिक हितासाठी, व्यक्तिगत हितासाठी मागत नाही, पण सार्वजनिक हितासाठी रिझर्वेशन ठेवायला हवंय. या गावामध्ये CSR म्हणून उत्तम शाळा इमारत झाली. या गावातल्या ग्रामपंचायतीने उत्तम त्या ठिकाणी स्मशानभूमी दशक्रिया घाट केला. दलित वस्तीमधलं समाज मंदिर परिसर सुधारणा केली. उत्तम ग्रामपंचायत कार्यालय केलं. आणि वाघमारे साहेब इथं MGPनं पाणी देताना एवढा संघर्ष झाला की त्या काळामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे एक शाखा अभियंता आणि उपअभियंत्यांना शेवटी आम्हाला अँटी करप्शन मध्ये घरी पाठवावं लागलं. नंतर या गावाला त्या ठिकाणी पिण्याचं पाणी मिळालं. या गावाने अनेक ठिकाणी संघर्ष केले, कारण शेवटी नुसता निधी असून उपयोग होत नाही, जागा असावी लागते. पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन MGPने किंवा MIDCने दिल्याशिवाय इथं नवीन पाण्याचा स्रोत निर्माण करणं ही अवघड गोष्ट आहे, कारण दोन्ही नद्या दूषित झालेल्या आहेत. अशा वेळेला शासनाची मोठी मदत त्या ठिकाणी ग्रामपंचायत लागते. आपण या ठिकाणी उपस्थित आहात, विद्यमान आमदार आहेत, माजी आमदार शुभेच्छा देऊन गेलेले आहेत. कारण या ग्रामपंचायतीला पैसा हात तुटवडा हा प्रश्न नाही, जागा आणि योग्य निर्णय या दृष्टिकोनातून या ग्रामपंचायतीला मदत लागते. आता गणेश बोत्रे नावाने या भागात जिल्हा परिषद सदस्य झालेत. अनेक वर्ष ही गावं वासुली असेल, शिंदे असेल किंवा सावर्डेरी ही माझ्या मतदारसंघामध्ये होती. आता या ठिकाणी अश्विनीताई पंचायत समितीला आहेत, गणेश भाऊ त्या ठिकाणी जिल्हा परिषदला आहेत, दुसरे गणेश नाना या ठिकाणी. त्यांचा सगळ्यांचा सन्मान करायचा होता, पण सन्मानला फाटा देऊन त्या ठिकाणी कलशेट्टी साहेबांचे विचार आपल्याला ऐकायचे. मी आपल्या ग्रामपंचायतीचे उत्तम काम केलं, अतिशय सुसज्ज, वैभवशाली, सर्व सुविधा संपन्न अशा प्रकारचं ग्रामपंचायत कार्यालय तयार केलं. त्याबद्दल आपले सरपंच, उपसरपंच, आपले श्रीधर नाईकडे ग्रामविकास अधिकारी आणि त्या ठिकाणी संदीप चव्हाण ज्याने वासुलीचं देखील ग्रामपंचायतचं डिझाईन चांगलं केलं आणि आपली ग्रामपंचायत चांगली बनवली, त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि शासनाच्या धोरणाच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी ग्रामपंचायतीला सहकार्य करण्याची आवश्यकता असेल तिथे आम्ही सगळेजण पक्षाचे मतभेद बाजूला सारून, कारण ही आपली जी गावं आहेत ती आपली गावं आहेत, इथं त्या ठिकाणी फ्लोटिंग पॉप्युलेशन मोठं आहे, रहदार आणि भाडेकरू मोठ्या संख्येने आलेले आहेत, पण त्यांनाही सुविधा देणं आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून या सगळ्यामध्ये मार्ग काढत आपल्याला चांगल्या नागरी सुविधा मिळणं आणि त्या दृष्टिकोनातून आवश्यक उपाययोजना करणं, यासाठी ग्रामपंचायत जे जे पुढाकार घेईल त्या त्या कामामध्ये आम्ही सगळेजण ग्रामपंचायतच्या पाठीशी उभं राहू. संदीप भाऊ पवारांनी प्रास्ताविकामध्ये सगळ्यांना बोलवलं, त्या ठिकाणी कार्यक्रम त्यांच्या कार्यकाळात व्हावा, इमारतीचं उद्घाटन व्हावा त्यांनी प्रयत्न केला आणि एक चांगला देखणा कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो, आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.